जय भीम जय शिवराय मित्रांनो, सकाळचे वाजले 6. तसं मी 4 वाजता आवरून बसलोय, पण निघायला आम्हाला 6 झाले. तर आज आम्ही चाललोय भीमा कोरेगावला पाया पडायला. तर आपण खरंच आज खूप मोठा शौर्याचा दिवस आहे. तर आपण तिकडे जाऊयात, बघूयात शौर्य दिन कसा होतो साजरा भीमा कोरेगावमध्ये आणि काय डेकोरेशन केलं. म्हणजे दरवर्षी नवीन नवीन फुलाचं डेकोरेशन असतं स्तंभाला. सो यावेळेस कसं आहे डेकोरेशन ते पण बघूयात. काल रात्री जसं मी बातम्यांना बघितलं, काल रात्री प्रकाश आंबेडकर म्हणजे आपले बाळासाहेब पाया पडून गेलेले. सो अनफॉर्च्युनेटली आपल्याला रात्री जाता आलं नाही. आम्ही निघालो सकाळी 6 वाजता. सो बघूया तिकडे गेल्यावर काय होते. आलो आहे आम्ही आता भीमा कोरेगावमध्ये. पलीकडे तिकडे गाडी लावली आम्ही 2 व्हीलर. यावेळेस जरा जवळ आली गाडी, आणि दरवेळेस खूप लांब लावायला लागते गाडी. आता गाडी जवळ लावून आम्ही चाललो स्तंभाकडे. व्ह्यू बघा तुम्ही, किती लोक आहेत तिथे. आपला हा ब्लॉग शॉर्टच होईल. सो डिरेक्ट स्तंभाकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडचा व्ह्यू कसा आहे. 2च मिनिटात तिकडे पोचू आपण. आता तिकडे स्तंभ आहे. आता स्तंभापाशी पोचूया. जवळ आलोय आम्ही आता. तर रात्री येणार होतो आम्ही, पण रात्री आम्हाला यायला जमलं नाही. सो आम्ही आज सकाळी आलो. 4 वाजता निघणार होतो, आम्हाला निघायला 6 वाजले. हे जे शॉप आहे हे आता नवीन सुरू झालेलं आहे, बौद्ध साहित्य भांडार. इथे सगळे तुम्हाला बुक्स वगैरे सगळं भेटणार. इथे स्तंभाच्या समोरच आहे. इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आलो आपण स्तंभाजवळ. आता माझा आवाज येणार नाहीये. इथे करणं लावलेत मोठे मोठे. लुक ॲट द व्ह्यू. शौर्य दिन. रंगनाथ गोरे ऐकत असेल तर मिसिंग कक्ष या ठिकाणी यायचं आहे. नातेवाईक वाट पाहत आहे. रंगनाथ गोरे डेकोरेशन छान केलं यावेळेस. मी आता इथे पाया पडतो. जास्त वेळ शूट करतो, पाया पडून लगेच पुढे पाया पडतो आणि पुढे जातो. चालत आपण फोटो काढण्याच्या नादात काही क्षण आपण त्या ठिकाणी उभे राहतो. मागं गर्दीला त्रास होतो. आपला अनुयायी मागं तात्काळ उभा राहतो. चार वर्षाचा मुलगा आहे. पालक ऐकला दीपक नावाचा मुलगा आहे 4 वर्षाचा. गर्दी कमी आहे तरी सकाळी आलो आम्ही, त्यामुळे गर्दी कमी आहे. थोड्या वेळाने गर्दी वाढेल आता.
एका जागा उभं राहू नका. सर्वांना सेल्फी नाहीये, सर्वांना तसा उभं द्या. रोहित थांब. रोहित आपण कुठेतरी चहाला थांबलोय आता, मग पुढे बोलतो मी तुम्हाला. छोटा गांधी भेटला इथं, छोटे गांधीजी. छोटे गांधीजी होते ते. आम्ही काय करणार रे, इथून बाहेर निघलो ना की मग कुठेतरी चहा घेणार आहे. पण आत्ता आम्हाला इथं म्हणजे चहा घ्यायची, इथं पण घेऊ शकतो चहा, पण अडचण अशी आहे गर्दीमध्ये मला असं नीट निवांत बोलता येणार नाही. तो बाहेर जाऊन आम्ही चहा घेणार आहे, तिथे थांबून आपण निवांत बोलूया. खराडे चौक आहे आणि आम्ही इथं आता चहा प्यायला थांबलो. लांब आलो कारण प्रॉब्लेम असा झाला होता की कॅश कोणाकडेच नव्हती आणि सगळ्यांकडे ऑनलाईन आहे. सो तिथं आहे जॅमर. पुढे येऊसपर्यंत म्हणजे खूप लांबपर्यंत रेंजच नाही आहे कोणाच्या फोनला. तर इथं आलं रात्र रेंज झाली. तिथे मामा पण भेटला माझा आणि इथे चहा घेतो. तर मस्त वाटलं खूप. हे असले चुकीचे कामं करू नका कधी. इज्जत जायचे कामं असले कामं कधी करायचे नाही, आवाज वगैरे काढायचा. सो मला म्हणायचं होतं की 1 जानेवारीला येत जावा पाया पडायला. असं नाही आहे की फक्त बौद्ध समाजाने यायचं, की SC ST OBC मध्ये जेवढे सगळे आहेत तर सर्वांनी इथे पाया पडायला यावं अशी माझी इच्छा. कारण हा जो दिवस आहे तो एका जातीपुरता सीमित नाही आहे. तो म्हणजे त्यात ज्यांनी लढाई केलेली ते सर्व महाल जरी म्हणलं तरी सर्व जातींची त्यावेळेस का असं एवढं हे नव्हतं. सर्व जातींना त्यावेळेस म्हणजे बहुतेक जेवढे सगळे संख्या होती लढाईची त्यांच्यामध्ये सगळ्यांना फक्त महार म्हणलेलं आहे. तो येत जावा. वर्षाची पहिली सुरुवात, पहिला दिवस महार शूरवीरांना सलामी देऊन होतो. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.